मित्रांनो, जय जवान जय किसान. हे एक शेतकरी पहा, 8-9 एकर वावर विकून आहे. 8-9 एकर वावर विकून आहे. मधातून बरोबर रस्ता गेला, पण भाऊचा मी लहान होता पासून एकही थेंब यायचा वाटत याने येऊ दिलं नाही. वास्तविक पाहता हरभरा पहा, धुऱ्याच्या किती रस्त्याच्या अशा नीटून आहे. बरोबर इकून त्यानं कराळ पेरले, इकून हरभरा आहे, तूर आहे, समोर इकून यायचं पीक आहे. इंगत पाहून घ्या तुम्ही, दाखवा होते आहे. पण वाटत भाऊ जिंदगीत बी यानं पाण्याला थेंब नाही सोडला. लोक वाटत पाणी सोडतात, पण हे एक असा शेतकरी आहे की यानं वाट सरवले, वाटत पाणी प्यायसाठी ठेवलं. हे पाहिजे ते कॉक आहे. अन्नाबे मोबाईल इकडे, रमाकांत मोबाईल हे पाहिजे. आहे गिलास आहे, नॅचरल गिलास आहे. ही कॅन आहे. आता हे काय घरगुती माणसासाठी नाही, वाटणं जाणाऱ्या दमाटला झटकन कॉक फिरवायचा, गिलास इसळायचा आणि असे घोट पाणी प्यायचं. आणि लयच जर कटाळा आला, लयच कटाळा आला समजा, तर असं पायातलं बुटाड काढून फेकायचं. हो, उशाले पण आहे हे, असं आराम करायचा असा. त्याच्यातून अजून एक गोष्ट सांगतो, जर मोबाईलची चार्जिंग संपली, चार्जर सहित आहे इथं, म्हणजे असा एखादा तरी शेतकरी दमदार जन्माली याय पाहिजे, कारण काळाची गरज आहे असे माणसं जन्माली येणं. तुम्हाला सांगतो, काय कमी पडल या माणसाला सांगा बरं तुम्ही जिंदगीत तरी पडल काय कमी? काहीच नाही. लोक समजत नाही रमाकांत, काय करावं. लोक राजा वाटत पाणी सोडतात आणि गाडी मरणाची फसली. मग काय सांगा तुम्हाला, 1 घंटा गाडी काढली, कपडे इपडे सगळं भरलं. पाणी जर आला बंद केलं काय, आणि इतकं करून जर पाणी आला का बघा, तर डायरेक्ट इकून फलका उघडा करायचा आणि डायरेक्ट ह्याला झोपी जायचं. म्हणजे एकट्या पुरतं नाही बरं, पूर्ण शिवाराजीसाठी फॅसिलिटी. चला, धन्यवाद. जय जवान जय किसान. आता उभा की